पहिला सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय, सुरुवात होते. चढाईसाठी आपण पाहतोय साडवली संघाचा जर्सी क्रमांक 17 परिधान केलेला हा चढाईपटू असेल वाशी संघाच्या क्रीडांगणामध्ये. इथे निदान रेषा ओलांडली जाते. चढाईसाठी असेल मिडल कव्हरला अँटच्या स्वरूपात बाद करण्याचा दावा इथे केला जातो या चढाईपटूच्या माध्यमातून. परंतु यावेळी मात्र कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जातं. इथे प्रत्युत्तर दाखल असेल वाशी संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून. 2-1-2-2 अशी फील्ड असेल. फुल हाऊस डिफेन्स आपण पाहतोय. निश्चितच पहिली चढाई इथे साकारली जाते या चढाईपटूच्या माध्यमातून. जबरदस्त डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या बाजूने. आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावरती आतापर्यंत हे दोन्ही संघ इथपर्यंत मजल मारलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. काहीच वेळात या ठिकाणी या सामन्याचा ज्यावेळेस निकाल आपल्या हाती येईल तेव्हा आपल्याला या पर्वाचा पहिला फायनलिस्ट इथे भेटेल. या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 असेल वाशी संघाचा चढाईपटू असेल आणि आपल्या खेळाच्या जोरावरती आतापर्यंत आपल्या संघाला इथपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलाय असा हा चढाईपटू असेल. जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला उंचपुर असा चढाईपटू असेल. कोपरा रक्षकाला इथे अँटच्या स्वरूपात बाद केलं जात आहे. एक गुण मिळतोय वाशी संघाचा इथे श्री गणेश होतोय. यावेळेस मात्र थर्ड रेड असेल. डू ओर डाय रेड करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेर जर असं जरा अशा स्वरूपाची चढाई इथे साकारली जाते. जर्सी क्रमांक 25 याच्या माध्यमातून तगडं मोठं आव्हान इथे घेतलं जातं. जर्सी क्रमांक 25 जबरदस्त फुटवर्क असेल. मूर्ती जरी लहान असेल तर निश्चितच कीर्ती या खेळाडूची निश्चितच मोठी असेल. यावेळेस रायडर बाद बोनस गुण मिळतोय. सॉरी एक गुण मिळतोय निश्चितच वाशी संघाला. इथे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 1 असेल. मागच्या चढाईमध्ये राईट इनला इथे बाद करण्यामध्ये सक्सेसफुल ठरला होता असा चढाईपटू पुन्हा एकदा चढाई इथे नशीब आजमावलं जात आहे. जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कोणताही धोका पत्करत नाहीये. कोणताही गुण या ठिकाणी घेतला जात नाही. आपल्या क्रीडांगणामध्ये इथे परतलं जात आहे. इथे चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 20 असेल. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढाई या चढाईपटूच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु यावेळेस देखील एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते या चढाईपटूकडून. यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय वाशी संघाचा हा चढाईपटू असेल. 2-1-2 असा डिफेन्स असेल. बोनस यावेळी ऑफ असेल. जर या चढाईमध्ये जर पॉइंट घ्यायचा असेल तर निश्चितच हाताचं किंवा पायाचं समीकरण जुळणं निश्चितच गरजेचं असेल. परंतु यावेळेस कोणताही गुण घेतला जात नाहीये. पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 20 असेल. यावेळेस मात्र थर्ड रेड साकारली जाते. इथे नशीब आजमावलं जातं. जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मित्रा खोलवर चाललेली चढाई आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जोरदार फ्रंट ब्लॉक येतोय. रायडरला इथे समोर जात रायडर इथे होईल बाद. एक गुण मिळतोय साडवली संघाला. इथे श्री गणेश होतोय. तालुक्याच्या संघातून एक गुणी खेळाडू असं खेळणारा ओंकार पातेरे हा देखील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहे. त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी रायडर बाद असेल. एक गुण मिळतोय वाशी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल वाशी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 5 चा डिफेन्स आपण पाहतोय. बोनस ऑफ असेल. 5 च्या डिफेन्स मध्ये जर आपल्याला पॉइंट घ्यायचा असेल तर निश्चितच हाताचं किंवा पायाचं समीकरण इथे जुळणं गरजेचं असेल. ओंकार पातेरे याला
पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. भाई यादव यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे इथे वळतोय. चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 असेल. पुन्हा एकदा 5 चा डिफेन्स असेल. जर्सी क्रमांक 1 याच्या समोर ते नशीब आजमावलं जाते. इथे देखील एमटी रेड असेल. यावेळेस मात्र थर्ड रेड असेल. इथे डू ऑर डाय रेड असेल. करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेर जर असं जरा अशा स्वरूपाची चढाई असताना इथे जबरदस्त कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. साडवली संघाच्या माध्यमातून रायडर लक्ष बोललं जात आहे. रायडर बाद. इथे देखील थर्ड रेड असेल. जर्सी क्रमांक 25 याच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा जर्सी क्रमांक 25 याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. जबरदस्त फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त बदल आली ते या चढाईपट्टीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. या ठिकाणी डुबकी लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न फसतोय. रायडर बाद. 1 गुण मिळतोय वाशी संघाला. यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 असेल. बॅक टू बॅक चढाई इथे पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालंय. जबरदस्त असा सामना आपल्या समोर रंगताना इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल साडवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाशी संघ असेल. साडवली हा संघ 2 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय, तर वाशी हा संघ 4 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही तगड्या ताकदीचे बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे 2 संघ इथे एकमेकांसमोर कडवी झुंज देताना इथे पाहायला मिळत आहेत. चढाईसाठी या ठिकाणी मध्यंतर होतोय. मध्यंतरानंतर जर आपण माझं मत नाही ना रे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 असेल. स्प्रे तुझ्याकडे तर दिलाच नाही मला. फ्री नाही मॅडम. जबरदस्त असं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आता मी बाम भीम लावणार. बजरंगबली स्पोर्ट्स क्लब निवे बुद्रुक यांच्याकडून. अरे परंतु आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं गेलं. इथे प्रत्युत्तर दाखल असेल. चढाईपट्टूच्या माध्यमातून वाशी संघाचा हा चढाईपट्टू असेल. 5च्या डिफेन्स समोर एक तगडे आव्हान घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो वाशी संघाचा हा चढाईपट्टू असेल. यावेळेस मात्र मल्टी पॉइंट रेड असेल. सुपर डुपर रेड लगावली जाते. 3 मोहरेगार आहेत. 3 गुण मिळतात निश्चितच वाशी संघाला. इथे दमखम दाखवलं जाते. चढाईसाठी सज्ज होतोय साडवली संघाचा हा चढाईपट्टू आपण पाहतोय. जबरदस्त कोऑर्डिनेशन असेल. रायडरला इथे क्षमवलं जात आहे. रायडर बाद. 1 गुण मिळतोय वाशी संघाला. यावेळेस मात्र ऑल आउट होतोय तो निश्चितच साडवली हा संघ. 3 गुण मिळतात निश्चितच वाशी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल. पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या जोशाने खेळण्यासाठी इथे सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तो साडवली हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा रायडर लक्ष मध्ये निश्चितच यश येतंय तो वाशी संघाच्या डिफेन्सला.
यावेळेस थोडीशी संत गतीने चाललेली साडी असेल जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून कोणताही धोका इथे पत्करला जात नाहीये. इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल साडवली संघाच्या सडापट्टूकडून जर्सी क्रमांक 12 असेल. यावेळेस मात्र जबरदस्त कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळते. अँकल काढण्याचा एक प्रयत्न केला गेला होता परंतु समोरून चेन ब्लॉक आपल्याला पाहायला मिळाला आणि रायडरला इथे मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. एक गुण मिळतोय निश्चितच वाशी संघाला आणि प्रत्युत्तर इथे दाखल केलं गेलं. निश्चितच जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची निर्णायक 4 मिनिटं असतील आणि या येत्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला या तिसऱ्या पर्वाचा महा संग्रामाचा पहिला फायनलिस्ट इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापुढील होणारा सामना असेल हरपुडे अ विरुद्ध माळवाशी यारी दोस्ती बॉईज वाशी अ. या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल. तिसरा पुकार दिल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चालू असलेल्या सामन्याकडे वळतोय. यावेळेस टाइम आउट घेतला जातोय साडवली संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात केली जाते. चढाईसाठी आपण पाहतोय इथे वाशी संघाचा हा चढाईपटू असेल. इथे थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 5चा डिफेन्स आपण पाहतोय. निश्चितच साडवली संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल. खोलवर चाललेली चढाई कोपरा रक्षकाकडून इथे चूक केली जाते. रायडर सेफ. एक गुण मिळतोय वाशी संघाला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे शिल्लक असतील. चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 25 परिधान केलेला हा चढाईपटू असेल. जबरदस्त फुटवर्क असेल परंतु थोडीशी ताकद कुठेतरी या चढाईपटूला कमी पडताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र जबरदस्त इथे टर्न घेतला जातोय. एक गुण मिळतोय साडवली संघाला. यावेळेस निदान रेषा ओलांडली जाते. मिड लाईनला येऊन थांबले जाते. यापुढे होणारा सामना माळवाशी अ विरुद्ध हरपुडे अ. दोन्ही संघांना हा तिसरा आणि अंतिम पुकार असेल. दोन्ही संघांनी मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचंय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे शिल्लक आहेत. यापुढील होणारा या तिसऱ्या पर्वातील दुसरा सेमीफायनलचा सामना हरपुडे अ विरुद्ध माळवाशी अ. या दोन्ही संघांना हा तिसरा आणि अंतिम पुकार असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. रमेश चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 असेल. बॅक टू बॅक चढाई असतील. या चढाईपट्टीच्या माध्यमातून गुणवान असा खेळाडू आपण पाहतोय. निश्चितच मागच्या वर्षी देखील या संघाचा या मैदानावरती बोलबाला राहिला होता आणि हा संघ मागच्या वर्षी देखील फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ होता. परंतु मागच्या वर्षी सामना संपायला शेवटचं निर्णायक 1 मिनिट शिल्लक असेल. मागच्या वर्षी मात्र या संघाला दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी त्यांचा मनसुबा असेल की निश्चितच या मैदानावरती महाविजेता होऊनच आपल्या घरी जायचं. यावेळी चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 25 असेल. यावेळेस थर्ड रेड डू ऑर डाय रेड असेल. या चढाईपटूसाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा या चढाईपटूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच दोन चढाई ज्यावेळेस रिकाम्या जातात त्यावेळेस तिसरी चढाई ही डू ऑर डाय रेड म्हणून संबोधली जाते आणि या चढाईमध्ये पॉइंट घ्यावा लागतो अन्यथा रेडरला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. इथे जबरदस्त लाईन जंपचा नमुना पेश केला जातोय. यावेळेस 2 मोहरे गारज असतील. 2 गुण मिळत आहेत.
इथे चढाईसाठी आपण पाहतोय थर्ड रेड असेल 2 और डाय रेड असेल रायडरला इथे समोर जाते रायडर होईल बाद 1 गुण मिळतोय वाशी संघाला आणि पहिला फायनलिस्ट